ॲक्च्युली मी तारिणीला सांगत होते की ते माफ करा कौशिकी मॅडम, पण मला हे मान्य नाही. मी या लग्नाला तयार नाही. वा निशी, आय एम इम्प्रेस्ड. हे म्हणजे खरंच तू बस 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 खरं सांग मला, हे सगळं तू जे शिकलीस डोकं चालवायला ते माझ्याकडून की नाही? नाही, तुझा विश्वास नाही बसणार, पण मी आधीपासून स्मार्ट आहे अरे. आणि यू नो व्हॉट, बस 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 ऐक, मला सांग तू कौशिकी राहिला कन्व्हिन्स कसा केलास? नाही म्हणजे ती एखाद्या गोष्टीची आधी हजारदा शहानिशा करते, मग त्यावर विश्वास ठेवते. आणि काय जादू काय केली मला कळत नाहीये. मी पण खूप सरप्राईज होते अरे. मला वाटलेलं कौशिकी आम्हाला डिसमिस करून टाकेल, पण निशिताने काय कन्व्हिन्स केलंय तिला. तिचा चक्क विश्वास बसलाय आणि हिने तिला त्यांच्या खऱ्या वेडिंगच्या प्लॅन बद्दल पण सांगितलंय. काय खरंच? पद्मिनी मम्मा, मला वाटतंय कौशिकी ताईंनी आता केदार आणि तारिणी समोर खऱ्या लग्नाची ऑफर ठेवली असेल आणि त्या दोघांनी घाबरून नकार दिला असेल. पण ते नकारच देतील कशावरून? कारण तारिणी कितीही खोटारडी असली, कितीही लबाड असली ना, तरी एका व्यक्तीच्या धाकात आहे. तुमच्या बाबांच्या? नाही नाही, तुम्ही आजीच्या. तुम्ही आजी समोर ती खोटं वागूच शकत नाही. आणि जर तिने खरं खरं लग्न केलं नसेल तर ती काहीही कारण काढेल, पण विधिवत लग्नाला नकार देईल. आणि एकदा का तिने नकार दिला की मग जे खरं आहे ते सगळ्यांसमोर येईल आणि मग आपण त्यांना लाथ मारून घराबाहेर काढायला मोकळे आहे. युवी, मला विचार करूनच इतकं भारी वाटतंय ना. तारिणी आणि केदार आउट. इट्स टाइम टू सेलिब्रेट. काय बघताय काय, मस्त ढोल ताशे मागवा, लेट्स पार्टी. मला गॅरंटी आहे तारिणी आणि केदार सगळ्यांसमोर लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत. लग्न हे काय मध्येच? अरे नाही केदार, ॲक्च्युली ती माझीच आयडिया होती. म्हणजे मला असं वाटलं की देवाब्राह्मणाच्या साक्षीने सगळ्यांसमोर तुमचं लग्न व्हावं. म्हणजे सगळे तुमचं लग्नही बघतील, सगळे सेलिब्रेट करतील, एन्जॉय करतील.